चिड़िया नन्ही सी चिड़िया तर नमस्कार मंडळी, आम्ही आज जाणार होतो कोर्ट व्हिजिटला. त्यासाठी आम्ही वेगवेगळे पथनाट्य व संगीत बसवलेले होते. तर चला भेटूया कोर्टमध्ये. आम्ही श्री गोरक्ष महाविद्यालयाचे विद्यार्थी सादर करत आहोत पथनाट्य मुलगी वाचवा मुलगी शिकवा. चला तर मग थोडक्यात पात्रांची ओळख करून घेऊया. घरातील सगळ्यात लहान मुलगी छकुली, तिचा मोठा भाऊ ओम्या, या भावंडांमधली सगळ्यात मोठी मुलगी सुजाता, त्यानंतर या भावंडांचे वडील गणपतराव, त्यांची आई सुमतीबाई, आजी निर्मलाबाई, शेजारीबाई सावंतबाई व मित्र रमेशराव. चला तर मग प्रसंगात सुरुवात करूया. प्रथम प्रसंगात गणपतराव शेतातून घरी येतात. आलू बघ काय चहा करते का जरा? ओम्या दिसत ना बघ. जाऊ दे ग, आपण पंच करावं जातो बापासनी कोणागत. वय 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 चकुली, आणलीस चहा? बोल माय. घेऊ माय घेऊ. वय पे जिवंत आहे ना वा. हे नसते खताला घेतलेले पैसे दिलास ना पाटलाचे, ते नाही इथंच पुरं सारा पाणी. चल ना चक्के, आता तर काही मागितलंस तर बघ दुष्काळात फोडील तुझं. अगं ए, तिला कुठे घेऊन चालले? तिला काय नाही आवडते, मले बोल मले. वय गप्पा बस जरा तू. अरे ती सुजाता आली, लपून बसली. बा आली की म्हणे त्याला सपाकाई नीट म्हणतीये. सपकवाळी नव्हे ते सरप्राईज म्हणतात त्याले. सपा म्हणजे सरप्राईज असते ती. वय ओम्या तू कुठे गेलता र? कुठं नवर बा आपल्या कोणाला आली ती बघ. आले. वय माझी लेक लय दिवसाने आली आहे. लय सुखी आहे सुजाता. लेक कशी आहे माय? बरी आहे बा, मी लई दिसून आले हो, म्हणून तुला असं वाटते माझ्या मागं काम असेल हो. सुजाते आलीस बाळ? हो आले ना. लेक कशी आहे? बरी आहे. काय झालं सुजाते? लय उदास दिसते यार. माझं नाही आलं का? काय नाही इतके झाले. दिदे दिदे हे काय बाळ मला मोबाईल घेऊन दिला. रोजचा लागतो का तुला मोबाईल? सतत बाच्या मागे मध्ये हे पाहिजे मला ते पाहिजे. जाऊ दे ग, पोरगा आहे ते मागते. तू बस सुजाता. सुमते शिरा कर, ना रवा आणतो. अगं डाळला बी आणा जरा. हा हा हा, अख्खं दुकान आहे ना घरात. मला पण सुचतंय. चीज कर, हे आण ते आण. माझ्या ओळख तू खाऊ किती दिवस करते ना गं? हो मी माझं पोट आहे ना बघ. होय बघ, काय म्हणते तुमची माय? बाय गप्प बस जरा तू. बाटलाच रे का मग बाटला? जास्त सटवीने बदललं रे तुला. 12 वर्षाची आईची होती माया. विठ्ठला उचल रे मला उचल. अजय थांब. सुजाते तू थांब. मी चहा करते. छकुली बोलून असं काय झालं? आजी मला काय नाही बोलते तिथे दिवसभर नुसतं रागवत राहते मला. भांडे घास, कपडे धु, झाडून काढण्याचं नवरा टाकून देईल बोलते तुला. तिथे टाकून देतो म्हणजे कुठे टाकून देतो? पडल्यास मला लई जोरात लागते. नाही ग छकुले, तुला फुलावणी ठेवणारं सासर भेटेल. मला नाही दादासारखं शिकायचंय. नवं दप्तर, पेन्सिल, फोटोबल भेटेल ना मला? भेटेल ना. हाव काय लागलं तुझे? अगं तुझ्या दाजीनं मुलगी झाली म्हणून घराच्या बाहेर काढून दिलं आणि टाकून पण दिलं ग. ते दुसरे का ग तिथे? हो दुसरं ना ग. सुमते अय सुमते साखर दे जरा. आले ग, ये की बस बंदी. वय वय कशी आहे ग सुजाते? बरी आहे. कधी आली? आत्ता झाली बाई. वय 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 लेक कशी आहे माझी? बरी आहे. हो पाहुणे नाही बाई एकटी बाई आली. एकटी झाली. माय 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 एवढे लेकरांची एकटी झाली बाई तू? होय. बरी झाली. ठीक आहे साखर. बरं बाई जाते मी उद्या या बरं की. नाही नको बाई लय गडबडी तुम्ही. उद्या या बरं सगळे. माझी सोनी मॅट्रिक पास झाली आहे त्यामुळे गाव पंगत ठेवली आहे. या सगळे. बरं. सुजाते ठीक चहा. याने सांग तुला काय झालं? आई माझी मालक मला लई मारते. पोरगी झाली म्हणून माझ्या दिसण्यावर माझ्या स्वभाव मला लई बोलते. काही पण म्हणते त्यांना ती ऑफिसमधली कोणची पांढरी पाला आवडते ना व. आणि सासूबाई पण नुसतं सासूहून ते आण अशी म्हणत राहते. पोरगी झाली म्हणून ती पण बोलत राहते. नशीबच फुटकं झाले माझं तर. तुझ्या ते
माझी सासू मला शाळेने म्हणली नसती ना घराबाहेर काढून दिली असती. आपल्या चुकलीला आपल्याला शिकवावं लागत नाही. होय सुजाते, तुझं सगळं खरं आहे. पण तुझ्या बासरीला राजश्री कोण सांगणार आहे? त्यांना कळाल्यावर ते मला चित्त मारून टाकतात. कुणासनी सांगायची गरज नाही. समजा ठाऊक काय मला, पण काय करणार म्या? शेतात काय पिकत नाही, भाज्यांना भाव नाही, कुठून आणणार मी हे समज? म्या कर्जबाजारी झालो आहे. परवा उम्याला आणखी मोबाईलसाठी अंगठी विकली म्या, तुझ्याकडे लग्नासाठी समजा सोनं विकलं म्या. काय करणार म्या? तो विठ्ठल असेल माझ्यावर. उद्या वारी आहे त्यासनी देण्यासाठी आणणार नाही मी माझ्या खिशात. हे देवा, काय नाही दुःख या पोरीसनी बापाचा हातभर झालाय. गणपतराव, ओ गणपतराव, अहो काय झालं तुम्हाला? शहाणू माणूस असं करतोय वे? उठा बरं, उठा गणपतराव, उठा. तुमची सोनी मॅट्रिक पास झाली आणि आज आम्ही गरिबीने हारलोय बघा. माझ्या कर्माचे फळ माझे लेकरं भोगताय. अहो काय तुमची कर्म, तुम्ही तो वारकरी आहे ना? काय करणार म्या? उद्या विठ्ठलाची पालखी आहे, त्यासनी देण्यासाठी काहीच नाही माझ्याकडे. काय म्हणाल तो पांडुरंग? काय म्हणेल तो पांडुरंग? आले वार करी करी ती जय जयकार, आले वार करी करी ती जय जयकार. गरुडके भार असंख्यात, गरुडके भार असंख्यात. त्या सुखाच्या पार जाणे, त्या सुखाच्या पार जाणे, हीच एक भक्त पुंडलिक भाग्यवंत, भक्त पुंडलिक भाग्यवंत. तुकोबारा या ओळीमध्ये सांगतात की लाखोनं वारकरी येतात आणि पंढरपूरला भेटायला जातात, पण भाग्यवंत तर तोच आहे, पुंडलिकच भाग्यवंत आहे की सगळे लोक त्याच्या विठ्ठल त्याला दर्शनासाठी आला. आणि कसली तुमची चिंता गणपतराव? पांडुरंगाला फक्त कपाळ असणे आणि तुळशीमाळ लागते गळ्याला. बाकी तुमचा पैसा अडका सगळं शून्य आहे त्या पुढं. त्या अन्नदात्याला तुम्ही पैशाचे दुधाचे तुपाचे आमिष दाखवता, हे काय बरं नाही, हे काय पटत नाही बहिणी. अगं त्या पांडुरंगाची एवढी काळजी असते ना, आज माझ्या सुट्टीला पोरगी झाली म्हणून टाकून दिलं नसतं तुम्ही. अहो त्यासाठी कायदा आहे. आणि माझ्या चुकीचं उद्या कसं झालं तर काय करणार आहे? मग शिकवा तिला. माझ्या बापात पैसे नव्हते आता. अहो काय पैशाची गोष्ट करता गणपतराव? तुमचं शेत माझ्या शेताला भेटूनच आहे ना. अहो मी पण पैसा देतोय, माझी लेकरं तर शिकतच आहे ना. नवं नवं कसं करावं मग? अहो त्यासाठी योजना आहे, तुम्हाला माहिती नाही? नाही. विठ्ठला थांबा, माझ्या सोनीत पण काहीतरी मला लिहून दिलंय, माझ्या जास्त लक्षात राहत नाही, मी लिहून टाकतो. पहिली आहे लेक लाडकी योजना. मुलीच्या जन्मावर व ती 18 वर्षाची झाल्यावर सरकारकडून एकूण 1,01,000ची मदत केली जाते. दुसरी आहे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना. या योजनेत मागासवर्गीय मुलींसाठी 75% आणि दारिद्र्य रेषेखालील मुलींसाठी 25% आरक्षण. आणि मुख्य म्हणजे मोफत शिक्षण योजना. यामध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांची समावेश आहे. बाकी सर्व शिक्षणाचा खर्च सरकार करतं. झालं तर मग माझी सोनी म्हणे मला तर डॉक्टर व्हायचं आहे, लोकांची सेवा करायची आहे. वा, मला एक डॉक्टर व्हायचं. व्हायचं आहे, तू आमचा हाडाचा डॉक्टर होय. बघितलंच ना मंडळी, घरामध्ये एक स्त्री किती सुख, समृद्ध, ऐश्वर्य आणू शकते. थोड्या काळापूर्वी लढत पडत धडपडत असलेला गणपतराव आता कसे सुखाचे घास काही. घरामध्ये स्त्री जर नसेल तर घराला घर पण येत नाही. शेवटी उरते ती फक्त 4 भिंतींची खोली. एका स्त्रीशिवाय माणसाला पूर्णत्व येत नाही. म्हणूनच म्हटलंय ना, जेव्हा आपण महादेवाचं नाव घेतो तेव्हा पार्वतीचं नाव घेतो, विठ्ठल म्हटल्यावर रुक्मिणी, लक्ष्मी म्हटल्यावर नारायण. भले भौतिक जगामध्ये पुरुष प्रधान असेल, परंतु आध्यात्मिक जगात स्त्रीला प्राधान्य दिलं आहे. चला तर मंडळी, आपण संकल्प करूया, या भारताला विश्वगुरु बनवूया. चला तर मग, म्हणूनच वाचवा श्री, शिकवा श्री, घडवा श्री. धन्यवाद. नन्ही सी चिड़िया अंगना में आ जा रे, अंधियारा है घना और लहू से सना, किरणों के तिनके अंबर से चुनके अंगना में फिर आ जा रे। हमने तुझ पे हजारों सितम है किए,
किसके दम पे सजेगा मेरा अंगना, ओरी चिड़ैया